10च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। वळूयात अन्य काही बातम्यांकडे। महायुती सरकारनं सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनांसारख्या फुकटच्या योजनांमुळे राज्यात तुटीचा बोजा वाढल्याचं निरीक्षण केंद्राच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात नोंदवण्यात आलं। केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेत देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रकाश टाकणारा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला। या अहवालात फुकटच्या योजना म्हणजे रेवडी संस्कृतीवर ताशेरे ओढण्यात आले। विशेषतः महाराष्ट्र महसुली तुटीत गेला हे नोंदवताना लाडकी बहीणसारख्या योजनांवर ताशेरे ओढण्यात आले। तसंच महिला कामगारांच्या श्रमशक्तीतील सहभागावर नकारात्मक परिणाम झाल्याचं नमूद केलं। महाराष्ट्रातील पिकांच्या पॅटर्नमध्येही बदल झाल्याचं अहवालात म्हटलं गेलं आहे। यावर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आहेत, त्याही पाहूया। आता आपण जर म्हणता केंद्राच्या सर्वेक्षणमध्ये आलेत तर लाडक्या बहिणीमुळेच आलेत असे म्हणता येणार नाही। आपण जर 2-5 वर्षाचा कार्यकाळ बघितला कोविडपासून तर अनेक संकटे ही नैसर्गिक आहेत। त्याच्यामुळं त्याला तर काही कोणी म्हणजे चॅलेंज करू शकत नाही। कोविडमध्ये फार मोठा फटका बसला कारण हा 1 वर्षाचा काही तोटा आहे किंवा 1 वर्षाचा परिणाम आहे असं अजिबात नाही आहे। तर त्याच्यातून सावरण्यासाठी तर दुसरा इलाज नाही आहे कारण ती योजना काय बंद करण्याची योजना नाही आहे, ती कायमस्वरूपी चालूच राहणार आहे। आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 36 लाख कोटी घेऊन डावोसवरून आलेले आहेत। 36 लाख कोटी रुपये घेऊन आले आहेत आणि मंत्रालयामध्ये 36 लाख कोटी मोजण्याचं काम सुरू आहे 6व्या माळ्यावर। बरं का, ते आता रिझर्व्ह बँकेत भरले जातील आणि मग सगळं आबाद आहे। तुम्हाला असं वाटतंय का की आता लाडकी बहीण बघा महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अत्यंत ढासळलेली आहे, अत्यंत कोसळली आहे, जमीनदोस्त झालेली आहे आणि लोकप्रिय योजनांच्या नावाखाली राजकीय स्वार्थ साधण्यासाठी सरकारी तिजोरीची लूट महाराष्ट्राचं अर्थव्यवस्था रसातळाला घेऊन जात आहे। आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये तर पूर्ण राज्याचे वाटोळच केलं आहे, दिवाळखोरीच निघाली आहे। निवडणुका जिंकण्यासाठी हे जे काही पंतप्रधान मोदींच्या भाषेत सांगायचं झालं तर रेवडी, आता रेवडी म्हणाले ते रेवडी वाटून म्हणतायत तर स्वतःच रेवडी वाटत आहेत, रेवडी वाटूनच या निवडणुका फिरवल्या जात आहेत आणि त्यामुळे राज्याची एकूण आर्थिक स्थिती न बघता निवडणूक जिंकून सत्ता संपादनासाठी, सत्ता मिळवण्यासाठी राज्याचा वाटोळा करायचा अधिकार यांना दिला कोणी? केवायसी करूनही यवतमाळ जिल्ह्यातील 58,000 लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता मिळत नसल्याची तक्रार करण्यात आलेली आहे। आपण रोजगारावर काम करत असताना देखील आमचं नाव यादीत नसल्याची तक्रार या महिलांनी केली आणि केवायसी करूनही नाव यादीत नसल्यानं महिला संतप्त झाल्या होत्या। त्यामुळे पुन्हा या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश अंगणवाडी सेविकांना देण्यात आले। पुढील 4 दिवसात याचा अहवाल महिला आणि बालकल्याण विभागाकडे द्यावा लागणार आहे आणि त्यानंतरच 58,000 लाडक्या बहिणी पात्र की अपात्र हे ठरणार आहे। यवतमाळ जिल्ह्यातील 58,000 लाभार्थ्यांची यादी आम्हाला महिला बालविकास विभाग यांच्याकडून प्राप्त झालेली आहे। ह्या याद्या आम्ही तालुका वाईज डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहे। प्रत्येक तालुक्याचा बालविकास प्रकल्प अधिकारी यांना संबंधित याद्या आम्ही प्रोव्हाइड केलेल्या आहे आणि अंगणवाडी ताई यांच्याकडून ते संबंधित याद्यामधील जे लाभार्थी आहे त्या लाभार्थींची ते पडताळणी करतील आणि पडताळणी करून ते आम्हाला याद्या सादर करतील आणि त्यानुसार त्या याद्या आम्ही मंत्रालयाला पाठवणार आहोत। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्याचा फटका शिक्षकांना बसतोय। निवडणूक ड्यूटी आणि टीईटी परीक्षा एकाच काळात आल्यानं अनेक शिक्षकांची परीक्षा बुडण्याची शक्यता निर्माण झाली। 7 आणि 8 फेब्रुवारीला टीईटी परीक्षा असताना निवडणूक प्रक्रिया 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान सुरू राहणार आहे। त्यामुळे परीक्षा की ड्यूटी असा कठीण प्रश्न शिक्षकांपुढे उभा टाकलाय। त्यामुळे एकीकडे टीईटीची परीक्षा देणं न्यायालयानं बंधनकारक केलेलं असताना निवडणूक ड्यूटी लागल्यानं शिक्षकांसमोर यक्ष प्रश्न निर्माण झालाय। मात्र परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्यानं केंद्र सरकार काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल। राज्यातील हजारो शिक्षक आणि या शिक्षकांच्या सेवा या निवडणूक आयोगाने अधिग्रहित केल्यामुळे आणि नेमकं 7 फेब्रुवारीला आणि 8 फेब्रुवारीला केंद्र शासनाची CTET ही परीक्षा
असल्यामुळे आमची राज्य निवडणूक आयोगालाही विनंती आहे की ज्या शिक्षकांची 7 आणि 8 फेब्रुवारी रोजी CET-ची परीक्षा ही असेल, अशा शिक्षकांना या निवडणुकीच्या कामातून वगळण्यात यावे. परदेशातून उच्च शिक्षण घेऊन आलेली आणि 26 वर्षाची साई तेजस्वी जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरली.